हॅलो मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? तर चला, खूप दिवस झाले ब्लॉग आला नव्हता, तर चला आज बघूया एक नवीन रेसिपी, चवळीच्या दाण्यांची आमटी बघूया. तर बघा, मी रात्रभर ना चवळीचे दाणे भिजत घातलेले होते, बारीक घेतलेली होती मी चवळी. तर रात्रभर भिजू घातले आणि सकाळी उठून आता कुकरला मी हळद आणि मीठ घालून 2 शिट्या घ्यायला गॅसवर ठेवलेला आहे. तर कुकरच्या शिट्या होत होत्या तोपर्यंत म्हटलं वेळ न घालवता आपण आधी सकाळमध्येच हे कामं होत असतात. मग म्हटलं चला आपण प्लांट्सला पाणी देऊया. मग मी झाडांना पाणी द्यायला आले. मग म्हटलं तुमच्यासोबत पण थोडं शूट करून घ्यावं आणि तुमच्यासोबत पण शेअर करावं. तर बघा, मी ना झाडांना पाणी वगैरे घातलं तोपर्यंत आणि मग नंतर मी परत किचनमध्ये गेले. कुकरच्या शिट्या झालेल्या होत्या. मग म्हटलं कुकर गार होतोय तोपर्यंत आपण कांदा आणि लसूण चॉप करून घेऊ, आपल्याला पेस्ट करायची होती. तर बघा, मी तेच करत आहे. आणि कांदा आणि लसूण आपण आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ. आपल्याला बारीक स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे, जशी आपण नेहमी करतो ना कांदा टोमॅटो लसूण तशी. आणि इथं मी बघा ते ट्राय करत होती, हात ठेवल्यानंतर नाही का आपण व्हिडिओ बघतो त्यांची लगेच पेस्ट तयार असते, तसं करायला गेली पण काही झालं नाही. पण म्हटलं चला जसं झालं तसं तुमच्यासोबत शेअर करूया, कॉमेडी म्हणून. तर बघा, चवळी अशी एकदम सॉफ्ट शिजलेली होती. हळद आणि मीठ घातलेलं होतं मी शिजायच्या वेळेस. आणि बघा, एकीकडे गरम पाणी ठेवलेलं होतं. शक्यतो ना जे आपण रस्सा भाजी करतो ना त्याला गरम पाणीच टाकायचं शिजायला, जेणेकरून प्रोसेस थांबत नाही आणि आपल्या भाजीलाही छान तरी येत असते. तर मी इथं तेल चेक करत होती तापलं आहे का, तर थोडं तापलेलं नव्हतं, त्यामुळे मी परत गॅस थोडा मोठा केला आणि तेल तापायला राहू दिलं. तोपर्यंत मी इकडे टोमॅटो पण चॉप केला. आणि आता बघा तेल तापलेलं होतं, मी मोहरी घातली 1 चम्मच आणि आता जिरं घालू मोहरी तळतळल्यानंतर. तर काय होतं ना, आपल्या भाजीला गरम पाण्यामुळे टेस्ट पण छान येते आणि तरीही छान येते. कलर जो असतो ना आपल्या भाजीचा तो जात नाही. तर मी बघा जिरं घातलं आणि थोडी हिंग घातली. आपण हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये जेव्हाही आपण कडधान्य वगैरे खात असतो ना, तर तेव्हा भाजी करायच्या वेळेस त्यामध्ये थोडी हिंग घालायची चिमूटभर, जेणेकरून आपल्याला किंवा मुलांना पोटाला त्रास नाही होत, पचायला ते जड असतं ना थोडं त्यामुळे. आणि बघा, मी इथं टोमॅटो पण चॉप केलेला होता, मोठमोठेच पीस कापले मी त्याचे. आणि आता आपण ग्राइंड करून घेऊ त्याला पण. आणि कसं आहे ना, आपण कांदा आपण कच्चाच यूज केलेला आहे भाजीला, तर काय करायचं ना, त्याला भरपूर वेळ छान फ्राय होऊ द्यायचा तेलामध्ये, जेणेकरून त्याचा जो करवटपणा म्हणजे कच्चापणा जो असतो ना तो निघून जातो. तर बघा, मी पण इथं सारखी ढवळत असायची त्याला, हलवत असायची, म्हणजे जेणेकरून त्याचा तो कच्चा वास पूर्ण जाईल. आणि बघू शकता तुम्ही, मी आता टोमॅटोची पेस्ट घातली, ती पण आपल्याला त्याच प्रकारे छान फ्राय होऊ द्यायची. मस्त बघू शकता तुम्ही, पूर्ण कोरडा झालं आहे बघा पेस्ट आणि तेल सुटायला लागलं होतं आता त्याला. तर मी त्यामध्ये हळद तिखट आणि कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे. आणि तुमच्याकडे जो गरम मसाला असेल तो तुम्ही 1 चम्मच ॲड करू शकतात त्यामध्ये. आता तुम्ही बघू शकतात, मी टेस्ट पण करून बघितली की टोमॅटो आणि कांद्याची टेस्ट गेली का ती कच्ची. तर एकदम छान फ्राय झालेला होता म्हणजे ते जी आपण पेस्ट केलेली होती ना ती एकदम छान फ्राय झालेली होती. तर बघा, मसाले पण छान भाजू द्यायचे तेलामध्ये. आणि आता आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत चवळी जी आपण शिजवून घेतलेली. तर ही बघा, मी चवळी टाकून घेतली. गरम पाणी मी काढून घेतलेलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये, जे कुकरमध्ये होतं ना तेही गरम पाणी मी थोडं काढून घेतलेलं होतं साईडला, जेणेकरून आपल्याला जसं आपल्याला क्वांटिटी हवी ना भाजीची त्यानुसार आपण त्यामध्ये ओतत जाणार. तर बघा, आम्हाला भाकरीसोबत खायचं होतं, त्यामुळे आम्हाला थोडी पातळच हवी होती भाजी. तर मग मी पूर्ण पाणी टाकून दिलं जे कुकरमधलं होतं ते. आणि नंतर मला जे वरतून लागलं तेही मी एक्स्ट्रा टाकत गेली. तर बघा, तुम्ही बघू शकतात मी इतकी थिकनेस ठेवलेली होती भाजीची. आणि आता आपण 10 मिनटं त्याला छान शिजू देणार आहोत. तर बघू शकतात तुम्ही 10 मिनटानंतर भाजीला किती छान कलर आलेला आहे. आणि इतकी थिकनेस मी ठेवलेली होती कारण भाकरीसोबत खायची होती त्यामुळे. आणि कोथिंबीर मी स्किप केली कारण माझ्याकडे नव्हती. तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की टाका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.